नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील राजकीय त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. TV9 पोल स्टेटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच आघाडीवर. महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल, तर 1 जागा अपक्षाच्या वाट्याला. राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलापैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा नाही. TV9 पोल स्टारच्या एक्झिट पोलनुसार अंदाज. महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज. एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोलही खरा नसेल. एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही. राज्यामध्ये महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील, अंबादास दानवेंना विश्वास. यावेळी ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीनं ठाकरे गटाच्या जागा निवडून येणार. गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर टीका. निकालाची धाकधूक मात्र TV9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास. रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचं वक्तव्य. लोकसभा निकालाची फक्त औपचारिकता बाकी. विरोधकांना 48 तासामध्ये लक्षात येईल. एक्झिट पोलवर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर. एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं निकालाआधीच जागची गावामध्ये खासदारकीच्या शुभेच्छा देणारे बॅनर. इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरामध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांचे विजयाचे बॅनर झळकले. निकालापूर्वीच संजय देशमुखांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. पुण्यामध्ये देखील निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख, तर एक्झिट पोलनुसार पुण्यामधून मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर. दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे देवदर्शनाला. साईबाबा, भद्रा मारुती त्याचबरोबर शनिदेवाचं दर्शन घेतलं. दिंडोरी मतदारसंघामध्ये भास्कर भगरे यांची भारती पवार यांच्या विरोधात लढत. वर्षभरापूर्वीच कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचं ठरलं होतं, तर भाजपच्या उमेदवाराला देखील माझ्या शुभेच्छा. अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया. 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द. गडावर न येता जिथं आहात तिथूनच मुंडे साहेबांचं स्मरण करा. पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. बुलढाणा लोकसभेची मतमोजणीची तयारी पूर्ण. शहरातील ITI कॉलेजमध्ये 84 टेबलवर मतमोजणी होणार. पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढला. वर्धा लोकसभा मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण. शहरातील FCI गोदामामध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार. प्रत्येक विधानसभेला 14 टेबलवर मतमोजणीची व्यवस्था. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. वाशिम यवतमाळ लोकसभेच्या मतमोजणीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय गोदामामध्ये 4 तारखेला मतमोजणी होणार. रत्नागिरीमध्ये देखील मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज. 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात. 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी देखील अंतिम टप्प्यात. मतमोजणी परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. पास नसल्यास परवानगी नाही. बीड जिल्ह्यामध्ये 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी. पोलिसांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निकालापूर्वी रत्नागिरीतील लॉज हॉटेल्स हाऊसफुल. एक्झिट पोलनंतर राणे समर्थकांचा उत्साह शिगेला. मोठ्या संख्येनं राणे समर्थक रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता. सोलापूरच्या कंदरमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हस्ते केळी परिषदेचं उद्घाटन. यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी रत्न पुरस्काराचं वितरण. अमरावतीच्या मेळघाटातील दुष्काळग्रस्त गावांची यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी. पाणी टंचाईची समस्या त्याचबरोबर रोजगार हमी योजनेचा आढावा घेत नागरिकांसोबत संवाद साधला. सांगलीमधील मिरजच्या शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. नागपूरमध्ये उष्णतेची तीव्रता कमी. सर्वत्र ढगाळ वातावरण. हवामान खात्याकडून विविध ठिकाणी पावसाचा अंदाज. वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. काही भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज, तर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त. लिंबाची बाग देखील उद्ध्वस्त. शेतकरी चिंतेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान.
वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब कोसळले, 250 गावात बत्तीगुल. परभणी जिल्ह्यामध्ये जास्त दरात बियाणं आणि खतांची विक्री सुरू. जिल्ह्यामध्ये आम आदमी पक्ष आक्रमक. शासकीय दरात बियाणं विक्री करा, आम आदमी पक्षाच्या व्यापाऱ्यांना सूचना. छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगावमध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिबंधित बियाणांची खरेदी. कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्याच्या घरावर धाड टाकत बियाणांचे 20 पाकिटं जप्त. बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती. 182 केंद्रांतर्गत 65,000 क्विंटल खरेदी. पहिल्या टप्प्यामध्ये खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी. नांदेडच्या केळीची आखाती देशामध्ये मागणी. मालेगावमधील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवले जात आहेत. नांदेडमध्ये मोसंबी लागवडीतून शेतकऱ्याचं भरघोस उत्पन्न. 3 एकर शेतीमधून शेतकऱ्यांना तब्बल 3 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं. अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणामध्ये 45.60% जलसाठा. अमरावती, बडनेरा त्याचबरोबर मोर्शीमध्ये पुरेसा पाणीपुरवठा. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये 42 गावं टँकर मुक्त होणार. जलजीवन मिशन त्याचबरोबर हर घर जल या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाणार. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर. तालुक्यामध्ये 40 तलाव कोरडे ठाक. गावांना 96 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी पूर्ण. जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी. जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार. लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरच्या माध्यमातून फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट 2 दिवसात कमी होणार. रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतामध्ये मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती. नांदेडमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा. 2 मुलांसह शेतकरी महिलेवर रात्री उशिरा शेतामध्ये जात पाणी देण्याची वेळ. विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ. तापमानामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील कतरिना वाघिणीला पाणवठ्याचा आधार. नांदेडच्या अर्धापूरमध्ये वन विभागाकडून पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षांची लागवड. पिंपळ, चिंच, लिंबू त्याचबरोबर सीताफळासह विविध प्रजातीचे 1,30,000 रोपट्यांची लागवड केली जाणार.